फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झाले का तुमचं चहा नाश्ता? संध्याकाळचं विचारते मी. करतात काही काही जण संध्याकाळी नाश्ता म्हणून विचारत आहे. आणि आता वाजलेले आहेत 6 आणि मी व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे. म्हटलं बरेच दिवस झाले व्हिडिओ बनवलेला नाही आहे आणि व्हिडिओचा मुद्दा असणार आहे बरे का, की जोड्यात पाय घालून जन्मणं. बरे का, जोड्यात पाय घालून जन्मणं म्हणजेच काय ते तुम्हाला सांगायचं आहे कमेंट करून. बरोबर, जोड्यात पाय घालून जन्मणं म्हणजेच सांगायचं आहे तुम्हाला की काय आहे ते नेमकं. कारण मला सुरुवातीला हे जे शब्द आहेत ना, हे शब्द मला कळायचे नाही सुरुवातीला. पण आता थोडे वर्षापूर्वी मला ते शब्द समजले आणि त्याचे अर्थ समजले, म्हणून मला तुमच्याशी शेअर करायचे. बरोबर का. तर जोड्यात पाय घालून जन्मणे म्हणजे काय? तर जेव्हा माझं म्हणजे नाही का लग्न झालं होतं तेव्हा तिची भाऊजाई, बरे का, म्हणजे माझ्या सौतीची भाऊजाई एक वेळा मला अशी बोलली. भांडण ती आलेली होती आणि तिच्यासमोर भांडण चाललेलं होतं. म्हणजे तिचं माझं भांडण झालेलं होतं आणि ती सांगत होती तिच्या भाऊजाईला की ही अशी करते तशी करते. त्यावेळेला तिची भाऊजाई म्हणे जोड्यात पाय घालून जन्मलेली वगैरे असं काही बोलली होती ती त्या टायमिंगला. पण त्या टायमिंगला मला त्याचा अर्थ समजला नव्हता, जोड्यात पाय घालून जन्मणं. तर मला जो अर्थ समजलाय ते मी तुम्हाला आज सांगण्याचा प्रयत्न करते. जोड्यात पाय घालून जन्मणं म्हणजेच एखाद्या लग्न झालेल्या व्यक्तीसोबत लग्न करणे, ज्याची बायको त्याच्यासोबत राहते आणि त्याच्यासोबत लग्न करणे. तर मग ह्याच्यात त्या जोड्यात पाय घालून जन्मलेल्या मुलीची चुकी आहे की जो लग्न करून आणतोय, ज्याला खाज आहे त्याची चुकी आहे का जे लोक त्या मुलीला त्याच्या घरी देतात माहिती असून पण त्याचं लग्न झालेलं आहे, त्याला बायको आहे आणि त्याला मूलबाळ होत नाहीये म्हणून देत आहेत, तर ते गुण चुकीचे आहेत? मला सांगा, या तिन्हीपैकी कोण चुकीचं आहे? ती मुलगी स्वतः चुकीची आहे का तिचे माहेरचे लोक देणारे चुकीचे आहेत का लग्न करणारा चुकीचा आहे? कारण त्या मुलीची तर चुकी नसू शकते, मी सांगू शकते. कारण की ती मुलगी स्वतःहून त्याच्या मागे लागलीच नव्हती. त्या मुलीला त्या व्यक्तीसोबत लग्नच करायचं नव्हते, म्हणजे मला त्याच्यासोबत लग्नच करायचं नव्हतं आणि मला त्याच्यासोबत आयुष्य काढायचंच नव्हतं. मी त्याच्यासोबत लग्न करायला नकारच देत होते. परंतु ना मला घरच्या लोकांनी मजबूर केलं. काय की मग आम्ही पण तुला सांभाळणार नाही. म्हणजे ती तर सांभाळतच नव्हते, पण त्यांच्या रूममध्ये मी राहत होते. मग आम्ही तुला सांभाळणार नाही आणि तुला आम्ही घराच्या बाहेर काढून देऊ. तुझा भाऊ तर तुला आधीच सांभाळत नाही, मग तुला कोण सांभाळणार आहे? बरे का, तुझा भाऊ तुला सांभाळत नाही, आधीच घराच्या बाहेर काढले आणि आम्ही तुला बघतोय, आमच्या घरात राहू देतोय. भली तू करून खाती पण आमच्या घरात राहते, वाड्यात राहते ना, मग आम्ही तुला राहू देणार नाही. मग तुझा भाऊ आम्हाला पिऊन शिव्या देतो म्हणून आम्ही तुला राहू नाही देणार. आणि बघ मग तुझ्याकडे काय पर्याय, काय करतीस ते. तर त्या मुलीला कुठंतरी निवारा पाहिजे होता म्हणून ह्या सगळ्याला ती बळी पडली. म्हणजे मी बळी पडली. बरोबर का. भाऊ सांभाळत नव्हता. भावाने लहान असतानाच बायकोला घेऊन त्याच्या ती राहिला आणि मला आणि वडिलाला वेगळं काढलं होतं. वडील पिऊन कुठं पण पडायचे म्हणून मी त्या रूममध्ये, ज्या रूममध्ये माझ्या आईनं जाळून घेतलेलं होतं त्या रूममध्ये मी राहू शकत नव्हते. कारण मला आई दिसायची त्या घरामध्ये आणि मला भीती वाटायची. मी झोपायची नाही त्या घरामध्ये. आणि त्या घराला नंतर तरी पण मी राहत होती. दिवसभर तिथं खायची प्यायची, स्वयंपाक पाणी सगळं तिथं करायची आणि फक्त झोपायला मी दुसरीकडे जायची कुठे पण. तरी सुद्धा माझ्या वडिलांनी सुद्धा काही कारण असतं त्यांनी नशेच्या ह्याच्यामध्ये त्यांनी मला तिथून पण बाहेर काढलं आणि लॉक लावलं होतं त्या घराला. तर म्हणून मी माझ्या चुलत्याच्या एका रूम होती रिकामी, तिथं राहत होती. तर तिथं राहत होती म्हणून त्यांनी तसं पर्याय दिला मला आणि माझ्याकडे पर्याय नव्हता म्हणून मी ते लग्न अशा माणसासोबत करायला तयार झाले. केल्यानंतर मला ऐकून घ्यावं लागायचं, जोड्यात पाय घालून जन्मलेली. बरे का. आणि बोलणं सगळ्याचं खावं लागायचं. जशी काय मी यांच्या घरात मागे लागूनच आली, जशी काय मी यांच्या घरात
त्या म्हाताऱ्यावर माझं प्रेमच होतं म्हणून मी घरच त्याचं निघाले, असं तर लोक मला बोलत होते. पण मला काही फरक पडत नाही, कुणी काय बोलतं, कुणी काय विचार करतं. माझं मत आहे आणि मला जी समजले ती मी सांगते. अशा ह्या समाजामध्ये आपण राहतो, अशा ह्या जगामध्ये कितीतरी महिला आहेत ज्या माझ्यासारख्या दुसरी बाई म्हणून, बायको म्हणून जगतात. आणि काही अशा महिला आहेत ज्या दुसरी बायको म्हणून त्या माणसाच्या घरात राहतात. तर त्या पण अशाच आहेत का, जोड्यात पाय घालून जन्मलेल्या? का त्या वरून येतानाच ठरवून आल्या होत्या की ज्याला पहिली बायको आहे त्याचीच मी दुसरी बायको होणार आहे? नाही ना. हे जे असतं ना इथं लिहिलेलं आणि जे देवानी ठरवलेलं असतं ना, त्या सगळ्या गोष्टी होत असतात माणसाच्या आयुष्यामध्ये. माणसाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टी हे देवानी ठरवून ठेवलेल्या असतात आणि ते होत असतात. माणसांना मी दोष देते कारण मी नको म्हणत असताना त्यांनी माझं लग्न लावून दिलं अशा माणसासोबत, म्हणून मी त्यांना दोष देते. नाहीतर सगळ्यात जास्त तर 50% माझ्या नशिबाचा दोष आहे याच्यामध्ये, मी ती मान्य पण करते. परंतु आता मला प्रश्न एवढाच होता, जोड्यात पाय घालून जन्मलेल्या जेवढ्या दुसरी बायको म्हणून जगतायत त्या प्रत्येक जण जोड्यात पाय घालून जन्माला आल्या होत्या का? नाही ना. काही कारणाने, काही रिझन असतात, काही प्रॉब्लेम असतात, त्याच्यामुळे त्या दुसरी बायको बनून राहतात. तर त्यांनाही असं जे टोंट मारतात लोक, जे असं बोलतात ना, त्यांनी जरा भानावर राहावं. एक दिवस तुमच्या मुलीसोबत ती प्रकार होऊ नये म्हणजे झालं. आणि होत असतं, याचं उदाहरण जागतं जुगतं मी आहे. कारण मी एका लेडीजला माझ्या माघारी मला माझ्यासाठी असं बोलताना बघितलं होतं आणि तिच्याच मुलीला दुसरं लग्न करून राहावं लागलं होतं. कारण तिचा नवरा काही कारणाने वारला होता आणि ती खूप तरुण होती आणि तिला एकच मुलगी होती आणि त्या मुलीबरोबर तरुणपण काढणं तिच्यासाठी अवघड होतं, म्हणून तिच्या आईनं दुसरं लग्न लावून दिलं होतं, आई वडिलांनी तिचं. तर सांगायचं मुद्दा एकच की तिच्या आईनं मला नावं ठेवायची, मला मागे माझ्या तोंडावर गोड बोलायची, मला मागे नावं ठेवायची. तर तिच्या मुलीवरती अशी वेळ आली होती बरं का, अशी वेळ आली होती. म्हणून मी सांगते, आपण दुसऱ्यांना बोलताना, दुसऱ्यांना टोचताना, दुसऱ्यांना टॉर्चर करताना, दुसऱ्यांना नावं ठेवताना, दुसऱ्यांवर चिक्कल उडवताना, दुसऱ्यांना त्रास देताना एक नाही 1000 वेळा विचार करायचा. ते आपल्या नशिबाला येत असतं. म्हणून मी शक्यतो कधी कोणाला नावं ठेवायला जात नाही. ज्या लोकांनी माझी जिंदगी बर्बाद केली मी त्यांना शासराप देते, त्यांना वाईट बोलते आणि त्यांना शिव्यागाळ करते मी. आणि ते लोक माझ्या इथं आहेत आणि इथंच राहणार आहेत, कधी ते खाली उतरणार नाहीत, मेले तरी सुद्धा नाही. म्हणून मी बोलते. बाकी मी इतरांना कोणालाही मला काही बोलायचं नाही आहे. आणि कारण मला माहिती आहे की आपण जे बोलू ना ते आपल्याला सोबत होत असतं. आपण दुसऱ्याला बोललो की आपल्यासोबत होतं. त्यामुळे दुसऱ्यांना बोलताना 1000 वेळा विचार करायचा आणि माणसांना दोष देत बसू नका. ही अशीच आहे, ती तशीच आहे, उद्या तुमच्या लेकराबाळांवरती ती वेळ येईल. तर चला, जे जोड्यात पाय घालून जन्मलेलं असा जर शब्द यूज करत असाल तर सावधान व्हा. तर मला त्यावेळेचं ते बोलणं मला अजून पण आठवणीत आहे. तर विचार करा की, आणि कळलं खूप लेट होतं, पण मला त्याचे अर्थ लेट कळले. प्रत्येक गोष्टीचे अर्थ मला लेट कळले. का कळले? कारण की वयच नव्हतं आणि विचार करायला एवढी वेळ नव्हता. कारण खूप टेन्शन, मानसिक त्रास, टॉर्चर, शारीरिक त्रास असायचा. त्यामुळे मला ना, पण आता जेव्हा मी रिलॅक्स असते, कुणाकडून तरी मी ती गोष्टी ऐकते, त्या टायमिंगला मला वाटतं की अरे यार, ह्याचा अर्थ असा निघतो, मला असे शब्द यूज केले होते हे. तर चला, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या. जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.